नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे एकदा पुन्हा मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ खूप खास आहे कुंभ राशीतील लोकांसाठी. कारण की कुंभ राशीच्या जीवनात अशी एक गोष्ट येणार आहे जी तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येणार आहे. महिन्यात शनीची 7.5 तुमच्या जीवनात कसा प्रभाव टाकणार आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सावध राहावे, कोणत्या क्षेत्रात मोठी प्रगती होईल, आर्थिक लाभ होईल का, नोकरी, व्यवसाय, प्रेम, विवाह, आरोग्य आणि कौटुंबिक यामध्ये काय बदल घडतील, तसेच शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय सोपे राहील, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 7.5 म्हणजे काय? पहिले तर आपण हे समजून घेऊ 7.5 म्हणजे काय. मित्रांनो, सर्वप्रथम आपण 7.5 म्हणजे काय हे समजून घेऊया. शनी ग्रह एक राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. जन्म राशीच्या आधीच रास, जन्मरास आणि पुढची रास अशा 3 राशीमध्ये प्रवास मिळून 7.5 वर्षाचा कालावधी होतो. यालाच 7.5 म्हणतात. अनेकांच्या वाटेत की 7.5 म्हणजे फक्त दुःख आणि संकट, परंतु तसे नाही. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्यांच्या प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे त्यांना 7.5 मध्ये मोठे यश, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठाही मिळू शकते. जुलै महिन्यात सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. काही दिवस मानसिक तणाव जाणवेल, जुनी अडकलेली कामे पूर्ण करण्याचा धावपळ करावी लागेल. परंतु शनिदेव तुमच्या परीक्षा घेत असेल तरी शेवटी योग्य फळ नक्की मिळतील. नोकरी करण्यासाठी नवीन जबाबदारी घेऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तुमच्या कामावर लक्ष ठेवेल, त्यामुळे निष्कामपणा टाळा. आर्थिक स्थिती जुलैमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च, आरोग्य खर्च आणि वाहनाची खर्च वाढू शकतो. मात्र महिन्यात उधारदार आर्थिक परिस्थिती सुधार दिसू लागेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या नवीन भागीदारी करताना काळजी घ्यावी. कोणताही लगेच विश्वास ठेवू नये. सर्व कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्यावा. महिन्यात शेवट नवीन ग्राहक मिळू शकतात. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. सरकारी नोकरी तयार करण्याच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण काही दिवस तणावपूर्ण राहू शकते. जुन्या गैरसमजामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि मोठ्याचा सल्ला घ्या. आरोग्य 7.5 मध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. झोप पूर्ण घ्या, ताण कमी घ्या, योग्य प्राणायाम आणि नियमित चालण्याची सवय लावा. जुलै महिन्यात शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. ओम शं शनिचराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. काळे तीळ, उडीद डाळ आणि मोहरीचे तेल शनिदेवाला केल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रेमसंबंधाचे संयम ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराचे संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास कायम ठेवा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाई निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींना एकमेकांना भावना आदर करा. छोट्या कारणांचा वाद वाढू देऊ नका. आर्थिक विषयावर स्पष्ट चर्चा करा. कुटुंबासोबत वेळ घालवण्यास नातेसंबंध आणि मजबूत होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळणे अनेक अडचणी, गैरसमज दूर होईल. कुटुंब घरातील वातावरण काही काळ बदलेल राहू शकेल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांसोबत मतभेद टाळा. घरातील शुभ कार्याची योजना बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद आणि सल्ला
भाग्यदायक ठरेल. संततीसोबत काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. मुलाच्या शिक्षणात प्रगती दिसेल. त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक संधी निर्माण होण्याची शक्यता. पालकांची मुलाशी संवाद वाढवावा. आरोग्य. साडेसातीमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या. संतुलित आहार घ्या. नियमित योग्य प्राणायाम आणि चालण्याची सवय लावा. मानसिक तणाव कमी करण्याची ध्यान करा. कोणत्याही गंभीर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक स्थिती काही दिवसभर अवस्था राहू शकते, परंतु हा काळ कायमचा नसतो. सकारात्मक विचार, नियमित दिनचर्या आणि आध्यात्मिक साधना यामुळे विश्वास वाढेल. आध्यात्मिक प्रगती. साडेसाती हा केवळ परीक्षेचा काळ नसून आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला जातो. शनिवारी शनिदेवाचे नामस्मरण करा. हनुमान चालीसा पठण करा. गरजूंना मदत करा. सतत प्रामाणिक आणि मेहनत या तत्वांचे पालन करा. शनिदेवाचा मंत्र. दररोज किंवा विशेषतः शनिवारी श्रद्धेने खाली मंत्राचा जप करा. ओम शं शनिचराय नमः 108 वेळा जप करण्याची परंपरा आहे. जप करताना मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शनिवारी पूजेची पद्धत. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शनिदेवाची किंवा हनुमान दर्शन घ्या. शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावा. काळे तीळ अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. दानाचे महत्त्व. पारंपरिक मान्यतेनुसार शनिवारी गरजूंना खाली वस्तू दान करणे शुभ मानले जाते. काळे तीळ, काळे उडीद, लोखंडी वस्तू गरजेनुसार, चप्पल किंवा छत्री. अन्नदान. दान करताना अहंकार मनात ठेवू नये, महत्त्वाचा मानला जातो. हनुमान उपासना. अनेक परंपरांमध्ये शनिवारी कृपेने हनुमान उपासना लाभदायक मानली जाते. हनुमान चालीसा पठण करणे, बजरंग बाण किंवा आणि श्रद्धेनुसार वाचा. मंगळवारी आणि शनिवारी विशेष उपासना करा. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? खोटे बोलणे, फसवणूक करणे, अनावश्यक वाद घालणे, मेहनत टाळणे, इतरांचा अपमान करणे. शनी हा कर्माचा ग्रह मानला जातो, त्यामुळे प्रामाणिक आचरणात विशेष महत्त्व दिले जाते. जुलै आणि ऑगस्टचा एकूण आढावा. या 2 महिन्यात काही आव्हाने देऊ शकतात, परंतु त्यामध्ये प्रगती संधी मिळू शकतात. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता. आर्थिक बाबतीत समय आवश्यक. नोकरी आणि व्यवसायात नियोजन महत्त्वाचे. कुटुंबात संवाद वाढवणे फायदेशीर. आरोग्य आणि मानसिक शांततेकडे लक्ष द्या. आध्यात्मिक साधना आत्मविश्वास वाढू शकतो. मित्रांनो, साडेसाती म्हणजे भीतीचे नाव नाही. अनेक जण या काळाला मोठे यश, प्रतिष्ठा आणि धैर्य मिळवण्याचा योग्य कर्म, संयम आणि सातत्याने प्रयत्न केल्यास कठीण काळानुसार सकारात्मक बदल घडू शकतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच कमेंट करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठलं बघितला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटलोक बघितला असेल तर कमेंट नक्की करा. जय शनिदेव अशी कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की आता पुढचे अपडेट तुम्ही जास्त व्हिडिओ पाहसाल तसे तुम्हाला अपडेट भेटत जाईल. मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा, कारण की सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडेल. आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.